2-3 दिवस आमचे सगळे सीनमध्ये आम्ही अजिबात असंही घेत नाही ग्लिसरीन. आता तर अजिबात आता आम्ही देऊ शकतो. हवंय का थोडं आमच्यातलं ग्लिसरीन? इतके रडतोय आम्ही. त्यामुळे आता मंगलाष्टकांचा सीन चालू आहे आणि सुदैवाने दुर्दैवाने आई तिकडे नसते. त्यामुळे आईला त्या ऐकायच्या नसतात. म्हणून मी आता उभी राहिले होते. तेवढ्यात तू मला इथे घेऊन आलीस. मी म्हटलं चला माझं रडणं थोडंसं वाचलंय. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावर नव्यानेच सुरू झालेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमध्ये आता लवकरच तुम्हाला लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे. आणि त्यानिमित्ताने मी आज सेटवरती आली आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री चैत्राली गुप्ते. नमस्कार. नमस्कार कशी आहेस नमस्कार. ताई? खूप मस्त खूप सुंदर दिसते. थँक्यू सो आणि मच. फार छान वाटतं मला तुला भेटून, कारण का मी तुला पाहत आली आहे, पण आज असं मी तुझ्याशी पहिल्यांदाच बोलते, त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतंय. कसं चाललंय शूट? खूपच छान, खूपच सुरेख शूटिंग आणि ॲटमॉस्फिअर खूप छान आहे आमच्याकडे. वातावरण, निर्मिती त्यांनी इतकी चांगली केली आहे. हा सेट म्हणा किंवा आमचे कॉस्ट्युम्स, आमचे डायलॉग. सो शूटिंग करायला खरंच खूपच मजा येते. खूप आता लग्नाचं ट्रॅक आहे म्हटल्यावर तर खूप धावपळ पण खूप असेल ना? धावपळ, खूप रडारड सगळं चालू आहे आमचं. त्यामुळे पण आम्हाला करताना खूप सॅटिस्फाईड आहोत आम्ही सगळे. त्यामुळे खूपच छान वाटतंय. क्या बात आहे. आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर आता तू मालिकेमध्ये पुन्हा आली आहेस, त्याच्यामुळे पाहायला फार छान वाटतं. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा कळलं की तू दिसणार आहेस या मालिकेत, खूप छान वाटलं. काय एक मालिका एक साधारण थोडंसं लांब राहण्याचं मधल्या काळामध्ये कारण काय होतं? नाही नाही, मी हिंदी मालिकांमध्ये थोडीशी व्यस्त होते. त्यामुळे मराठी मालिकांसाठी ऑफकोर्स विचारणा चालू होती. पण वेळेचं गणित माझं बसत नव्हतं. कारण हिंदी म्हणजे खरं सांगायचं तर 25 दिवसाची आमची कमिटमेंट असते आणि तिथे खरंच आम्ही 25-26 दिवस शूट करतो. त्यामुळे नाही जमत. मग आत्ता माझी एक मालिका संपली आणि दुसरी मालिका काही सुरू करायच्या आधी मला इथून फोन आल्यामुळे मी आय जस्ट ग्रॅब्ड द अपॉर्च्युनिटी की हे मी नाही मिस करू शकत. कारण मराठीत काम करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. पण वेळ, चांगलं कॅरेक्टर, हे सगळ्या गोष्टी जमून यायला लागतात. सगळी गणितं जमून यायला लागतात. सो यावेळेला माझी सगळी गणितं जमली. मेन वेळेचं गणित आणि उत्तम कॅरेक्टर, उत्तम प्रोडक्शन हाऊस, उत्तम चॅनल आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका आणि खूप अप्रतिम असं एक प्रोजेक्ट. सो या सगळ्याशी मी बांधली गेले, जोडली गेले. त्यामुळे मला खरंच खूप आनंद आणि मी अतिशय संतुष्ट आहे. क्या बात आहे. पण तू वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलेली आहेस. सो अभिनेत्री म्हणून माहिती आहेस तू सगळ्यांना, पण आज मला चैत्राली ताई म्हणून मला आज तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल की तू कशी आहेस, तुझी ह्या जर्नी, म्हणजे ही तुझी सगळी जर्नी सुरू कशी झाली? तू आधीच ठरवलेलंस की तुला याच क्षेत्रात यायचं आहे की असं अचानक झालं सगळं? म्हणजे तुम्हाला खूप लांब घेऊन थोडक्यात चाललंय. खूप हो. थोडंसं अ, फ्लॅशबॅक. खरं सांगायचं तर असं काहीच कधी ठरवलं नव्हतं. पण एक साधारण मी मे बी 5-6 वर्षाची होते तेव्हा भार्गवीच्या एका सिरियलला बघून आणि तिला फोन वगैरे आले आणि ते बघून मला असं वाटलं की हे मला पण करायचंय. काहीही येत नव्हतं आणि एक डिरेक्टर सतीश राजमाचीकर ते म्हणाले चल मी तुला एक रोल देतो आणि म्हणून त्यांनी मला एका सिरियलमध्ये रोल दिला जो काहीच नव्हता. मी अगदी छोटासा फैयाजताईंबरोबरचा रोल होता आणि मी तो केलं आणि तिथून सुरुवात झाली. मग तिथे एक प्रोडक्शन मॅनेजर होते बाबल नाईक, त्यांची एक संस्था होती छोटीशी. सो त्या संस्थेतर्फे मी एकांकिका करायला लागले. मग ते एकांकिका, मग तिथे बक्षिसं मिळाली. मग मी बहुतेक तरी आत्तापर्यंत मला माहिती असलेली मी पहिली 10 वर्षाची सवाई अभिनेत्री होते. सो हे मी गोष्ट करते 92 सालची. तर तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग बाबल नाईक तिथे हरीश सुळसुलकर म्हणून दिग्दर्शक होते. मग मला निर्मिती मावशीसारखी दिग्दर्शिका लाभली. तिने 2 अंकी आमचं एक नाटक डायरेक्ट केलं होतं ज्यात मी प्रमुख भूमिकेत होते. सो असं हे सुरुवात झाली आणि मग ते आवड निर्माण होत गेली आणि मुळात सुरुवातीलाच खूप चांगले दिग्दर्शक, खूप चांगली प्रोडक्शन हाऊसेस, खूप चांगले लोक आजूबाजूला माझ्या संपर्कात आले, मला लाभले. आणि तेव्हा खरं सांगू का, एवढी कटथ्रोट कॉम्पिटिशन नव्हती. तेव्हा छोटी इंडस्ट्री होती, छोटे कमी चॅनल्स होते. रादर एकच चॅनल होता तेव्हा, तो दूरदर्शनच होता. मग झी मराठी आलं, मग असे अनेक चॅनल्स आले आणि मग ते होरायझन खूप वाढलं आणि आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. पण तेव्हा कॉम्पिटिशन नव्हती असं नाही, पण आत्ता जेवढी आहे तेवढी नव्हती. त्यामुळे लोक चांगले भेटत गेले आणि मग ती सुरुवात झाली. मग आभाळमाया, मग वादळवाट, मग अशा अनेक मालिका आणि मग सुरूच आहे प्रवास. क्या बात आहे. आणि तू तसाच अविरत राहू देत. पण कलाकार म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस खूप गोष्टी असतात, म्हणजे खूप गोष्टी आणि एकीकडे सांभाळायच्याही असतात. तर ती एक मधली जी ती छोटीशी एक जी स्पेस असते ती कशी सांभाळतेस तू?
खरं सांगायचं तर मी असं म्हणेन की हे क्रेडिट लोकेशला पण आहे, कारण आम्ही तुझं असं म्हणालीस एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून बॅलन्स करायचा असतो, तर त्या बॅलन्स साधायला तुम्हाला साथही गरजेची असते. सो ती मला कायम लोकेशनी दिली. त्याच्या पुढे शुभवी आता ती साथ देते. म्हणजे जेव्हा आम्ही दोघं घरी नसतो तेव्हा शुभवी सगळं मॅनेज करते आणि तिलाही या क्षेत्राची आवड आहे, त्यामुळे तिचंही ते चालू असतं. मग ती जेव्हा त्या क्षेत्रात व्यस्त होती तेव्हा मी थोडंसं घर सांभाळलं. मग आम्ही दोघी जेव्हा व्यस्त होतो तेव्हा लोकेशनी घर सांभाळलं. असं ना, ते मला असं वाटतं तो बॅलन्स सांभाळणं, तो समतोल राखणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या कुटुंबाची जर साथ तुमच्या बरोबर नसेल तर ह्या गोष्टी होणं फार अवघड असतं. हे एकटीचं काम नाही. आणि सुदैवाने मला खूप चांगलं कुटुंब लाभलंय. लोकेश, शुभवी, माझी आई, लोकेशची आई, सो या सगळ्यांची साथ आहे म्हणून आज हे छान चालू आहे क्या सगळं. बात आहे. आणि खरंच तुझी आत्ता सांगतेस ना, मला ना तुमचे सगळे रील्स आठवायला लागले. अचानक सगळं डोळ्याचं बोललं की त्यात तुम्ही जितके गोड दिसता, ती जी एक अशी एक परफेक्ट फॅमिली आम्हाला त्याच्यात दिसते, ती खरंच आम्हाला कायम पडद्याच्या मागे ऑफ कॅमेरा सुद्धा आम्ही कायम बघतो. ज्यावेळेस तुम्हाला तिघांना एकत्र खूप छान असं फील गुड एक असतं ना, एक खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात, असं कायम वाटतं तुम्हाला बघताना. थँक्यू व्हेरी मच. रील वगैरे ते काय जरा गंमत कुठेतरी काहीतरी गंमत चालू असते. कधीतरी आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो, मग माझं काहीतरी बडबड चालू असते, ती हळूहळू तो शूट करतो आणि त्याचं रील बनतं. ठरवून कधीच काही केलेलं नाहीये, पण जे करतो ते लोकांना आवडतं, ते कळतं. पण ते मेन प्रोफेशन नाहीये हे डोक्यात आहे, त्यामुळे ते सतत चालू नसतं. कधीतरी असं अचानक आलं की आम्ही करतो, लोकांना आवडतं, लोक मेसेज करतात. तुमच्यासारखे लोक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की आम्हाला हे आवडतं वगैरे. असं ते समाधान आहे. पण ते मेन नाहीये हे डोक्यात आहे, त्यामुळे बाकी गोष्टी सगळ्या चालूच असतात. पण आत्ता तू म्हणालीस, उल्लेख केलास की सांगतात सगळेजण. आत्तापर्यंतची तुझी अशी एखादी आठवणीत राहिलेली वियर्ड फॅन मुमेंट होती का कुठची? वियर्ड फॅन मोमेंट नाही, म्हणजे अशी वियर्ड नाही, पण फॅन्स भेटतात किंवा आत्ता मी मध्ये एका एक्झिबिशनच्या इनॉग्रेशनला गेले होते. तर तिथे मला मला खूप कौतुक वाटतं, कारण मला आता त्यावेळेला अशोक मामा सिरियल चालू होती, त्यामुळे सगळे येऊन संयमीची आई ना, सो मला ते खूप ही वियर्ड नाही, खूप छान म्हणजे खूप काय म्हणतो आपण त्याला, खूप आनंद झाला अशी मोमेंट होती. त्यामुळे मला असं झालं की वा, मला आता तिच्या नावाने, शुभवीच्या नावाने ओळखतायत. सो ही जी फॅन मोमेंट आहे, असे खूप जण आणि तिकडे भेटले होते, एखाद दुसरं नाही. आणि ते प्रत्येक जण मला तेच म्हणत होते की तुम्ही शुभवीची आहे ना, तुम्ही संयमीची आहे. सो माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मी कायम लक्षात ठेवीन. आय विल चेरिश इट फॉर एव्हर अशी मोमेंट. आणि मालिकेकडे, आता कमिंग बॅक टू द सिरियल, सो मालिकेमध्ये सुद्धा लहान मुलगी आहे, तू आई आहेस आणि खऱ्या आयुष्यात तू आई असल्यामुळे तू त्या इमोशन्सना जास्त कनेक्ट करू शकतेस. आत्ता एक जो सीन आता आहे की ज्याच्यामध्ये रडायचं आहे तुम्हाला, खूप इमोशनल सीन आहे. आणि काल शूटच्या दरम्यान किंवा एरवी सुद्धा शूटच्या वेळेला ते खूप जेव्हा इमोशनल सीन्स येतात ना, तर मला असं कळलं आहे की तू खूप जास्त इमोशनल होतेस, पण तरीसुद्धा तू असं ठरवलंयस की त्या कॅरेक्टरशी ती अटॅचमेंट खूप करून घ्यायची नाही आहे. सो हे काय आहे, ते स्विच ऑन स्विच ऑफचं गणित काय आहे? नाही, खरं सांगू का, तर मी काही 1-2 वर्षापूर्वी असं ठरवलं होतं की आता इमोशनली अटॅच कमी व्हायचं कॅरेक्टरशी, आजूबाजूच्या कॅरेक्टर्सशी, कारण मग त्याचा नंतर ती मालिका संपली की त्याचा थोडासा त्रास होतो मला. तर मी ह्याचं ठरवून केलं होतं. इथे यायच्या आधी पण ह्या गोष्टी त्या कंटिन्यू होत्या, पण ते आमचं जे पिल्लू आहे ना छोटं सावी, ती खूप अटॅच झाली आणि 2-3 दिवस झाले आम्ही त्या कल्पनेनीच खूप इमोशनल झाले मी की ती आता पाटील कुटुंबातून फुले कुटुंबात जाणार. खरं तर एका भिंतीचं अंतर आहे सेट असल्यामुळे, पण तरीही ते एक इमोशनली असं झालं की आता ही लग्न होऊन घरी जाणार आहे, तिच्या सासरी जाणार आहे. आणि मला सगळं, मी खूप रिलेट करते शुभवीशी, त्यामुळे मी शुभवीला पण घरी जाऊन रोज तेच सांगते की ती जाते हे दुःख आहेच, पण मला बॅक ऑफ द माइंड तुझं पण जातं. ती माझी अगं अजून वेळ आहे, म्हटलं सगळं मला मान्य आहे, पण तरीही खूप अटॅच, मी सावित्रीशी तर खूप अटॅच झाले. आणि ते आहे आता मला, म्हणजे मी कालपासून 2-3 दिवस आमचे सगळे सीनमध्ये आम्ही अजिबात असंही घेत नाही ग्लिसरीन. आता तर अजिबात, आता आम्ही देऊ शकतो हवंय का थोडं आमच्यातलं ग्लिसरीन, इतके रडतोय आम्ही. तर मग आता मंगलाष्टकांचा सीन चालू आहे आणि सुदैवाने दुर्दैवाने आई तिकडे नसते, त्यामुळे आईला त्या ऐकायच्या नसतात, म्हणून मी आता उभी राहिले होते, तेवढ्यात तू मला इथे घेऊन आलीस. मी म्हटलं चला, माझं रडणं थोडंसं वाचलंय, पण मी जाऊन ऐकणार आहे. मला त्या मोमेंट सगळ्या अनुभवायच्या आहेत, त्यामुळे खूप इमोशनल आहे. आणि आय होप आता आज तर तुम्ही असाल दिवसभर, तर तुम्हाला एकदा तरी माझ्या डोळ्यात भरपूर पाणी आणि रडारड दिसेलच.
पण हेच जे आहे ना ते कलाकार जे म्हणतात की समरस होऊन जातो त्या भूमिकेशी, हीच ती त्यातली मजा आहे मला वाटतं. खरं अगदी खरं आहे. आणि काल जसं सेटवर नेवसे पाटील कुटुंब आलं होतं, सो ते जे एक एक गोष्ट सांगत होते ते ऐकूनच अंगावर काटा येत होता. काय काय आपल्याला खूप कमी गोष्टी पुस्तकात, पाठ्यपुस्तकात जेवढं होतं तेवढं आपण वाचलं आणि हे, पण ह्या मालिकेत काम केल्यानंतर आम्हाला कळतंय की फक्त त्या 2 घटना नव्हत्या, अशा खूप घटना, खूप समाज प्रबोधन त्यांनी केलंय जे आपल्याला खरंच खूप कमी माहिती आहे. या मालिकेच्या निमित्ताने ते माहिती पडलं आणि त्याच्याशी आम्ही समरस होऊ शकलो. त्या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका करायला मिळणं याच्यासारखं समाधान आणि अभिमानास्पद गोष्ट काही नाही आहे. मालिका किंवा मालिकेत किंवा कोणत्याही प्रोजेक्टसाठी काम करणं तुझं असं काही एक प्री रिच्युअल असतं का, की ही गोष्ट केल्याशिवाय कामाला सुरुवात नाही? मग काही असू दे, देवाचं नाव घेणं असू दे, एखादं काहीतरी छान काहीतरी आठवणं एक असू दे किंवा मेडिटेशन असू दे, काही? मी रोज सकाळी म्हणजे मेकअप सुरू करायच्या आधी मोबाईलवर अथर्व शीर्ष, मग माझं ते 3-4 स्तोत्र सगळी एका पाठोपाठ एक असतात. ह्या सेटवर मला अजून ते जमलं नाही, पण माझ्या प्रत्येक ज्या सेटवर, कारण ह्याच्यात माझी भूमिका 2-3 महिन्याची होती हे मला माहिती होतं, पण अदरवाईज माझ्या जे सेट एक मेकअप रूम आणि असं सेट गोष्टी असतात तिथे माझा बाप्पा असतो, महाराज असतात, स्वामी समर्थ असतात. मग त्यांची रोज उदबत्ती वगैरे लावून, दिवा लावू शकत नाही कारण सेट असल्यामुळे आम्ही ती रिस्क घेत नाही, पण उदबत्ती लावतो. जेव्हा मी असेपर्यंत उदबत्ती असते, धूप करते मी. सो हे छोटे छोटे रिच्युअल्स असतात आणि बाकी देवावर श्रद्धा तर आहेच, पण ती अंधश्रद्धा होऊन देत नाही एवढंच काय ते, कारण ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी हेच सांगितलंय की श्रद्धेची अंधश्रद्धा होऊन देऊ नका, सो तेवढं सांभाळते. पण हो, या हे रिच्युअल्स असतात, ह्याच्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही, सुरू होत नाही. क्या बात आहे. फार छान वाटलं ताई गप्पा मारून. आणि मला वाटतं मी तुझ्याशी पहिल्यांदा गप्पा मारल्यात, पण मला खरंच माझी खूप इच्छा आहे की आपण पुन्हा पुन्हा गप्पा माराव्यात. मला खूप आवडेल वेगवेगळ्या तुझ्या भूमिकांसाठी आणि एरवी तुझ्याशी गप्पा मारायला. थँक्यू सो मच या भूमिकेसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.